नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी दीपक कछवे, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ. मित्रहो, आज साधारणतः 12-13 मे आहे आणि आपल्याला साधारणतः जून महिन्यामध्ये आगामी खरीपची पेरणी आपल्याला करावयाची आहे. आणि खरीपच्या पेरणीच्या दृष्टीनं आपल्याला जे काही मान्सून पाऊस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आपली शेती जास्तीत जास्त मान्सून पावसावर अवलंबून आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय हवामान खात्याने त्यांचा जो प्राथमिक अंदाज आहे 13 एप्रिल 2026 रोजी जाहीर केलेला, त्या अंदाजामध्ये त्यांनी आपल्याला यावर्षी 92% सरासरी पर्जन्यमान मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामध्ये 5% घट किंवा 5% वाढ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की भारताची जी दीर्घकालीन सरासरी आहे 87 सेंटीमीटर, तर त्या सरासरीच्या आपल्याला 92% यावर्षी पर्जन्यमान मिळण्याची शक्यता आहे. आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये देखील यावर्षी पावसाची आपल्याला घट दिसून येण्याचा अंदाज आहे. आणि यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी एल निनो सक्रिय राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आपण एल निनो काय आहे हे समजून घेऊ. एल निनो हा दक्षिण गोलार्धातील पॅसिफिक महासागरातील एक गरम पाण्याचा उष्ण प्रवाह आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये भारत देश आहे आणि सध्या भारतामध्ये उत्तरायण चालू आहे. उत्तरायण चालू असल्यामुळं आपल्याकडं तापमान जास्त असते, सूर्याची किरणे सरळ पडतात आणि तापमान जास्त असते. या उलट दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा असतो, तापमान कमी असते आणि त्या ठिकाणी आपल्याला अर्थातच दक्षिण गोलार्धामधून कमी तापमानाकडून जास्त तापमानाकडे वारे दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतात आणि फेरेलच्या सिद्धांतानुसार हे वारे आपल्या उजवीकडे वळतात. म्हणूनच आपण जे काही वारे वाहतात त्याला नैऋत्य मान्सून असं म्हणतो. आणि हे नैऋत्य मान्सून समुद्रावरून वाहत येताना बाष्प घेऊन येतो आणि भारतीय उपखंडातील देशांना हा पाऊस देतो, मान्सून देतो आणि यावर आपली पूर्ण शेती अवलंबून आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की जगामध्ये वेगवेगळे महासागर आहेत. त्यामध्ये पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर आणि हिंदी महासागर. तर मित्रहो, पॅसिफिक महासागर जे आहे त्या दक्षिण गोलार्धामधील उत्तर अमेरिकेच्या पश्चिम दिशेला पॅसिफिक महासागरामध्ये वेगवेगळे सागरी प्रवाह वाहत असतात. त्यामध्येच एक एल निनो गरम पाण्याचा प्रवाह देखील आपल्याला वाहताना दिसतो. हा प्रवाह जर सक्रिय झाला तर त्या ठिकाणचं शेकडो किलोमीटरवरचं समुद्राच्या वरच्या पृष्ठभागाचं तापमान 0.5 ते 1 डिग्री सेल्सिअसनी वाढते आणि त्या ठिकाणचं पूर्ण उबदार तापमान झाल्यामुळं उत्तर गोलार्धात देखील वाढलेलं तापमान राहते आणि दक्षिण गोलार्धात देखील तापमान वाढलेले राहते. त्यामुळं वाऱ्याची जी काय गती आहे ती गती कमी होती आणि त्याचाच परिणाम आपल्या आगामी मान्सूनवर होतो. आणि आपल्याला मागचा जर मान्सूनचा इतिहास पाहिला तर एल निनो वर्ष जे वर्ष आहे त्या वर्षामध्ये आपल्याला पाऊस कमी राहते आणि तापमानात वाढ झालेली दिसून येते. तसे हे एल निनो वर्ष आहे, त्यामुळे आपल्याला जे काय हवामानातले जे काय दुष्परिणाम आहेत ते पाहायला मिळणार आहे. आपण आत्ताच पाहिलं की यावर्षी मान्सून प्रतिकूल आहे, म्हणजे आपल्याला 92% पर्जन्यमान येण्याची शक्यता आहे आणि एल निनो इफेक्ट या वर्षी आहे. असं जरी असलं तर काही जागतिक हवामान घटक आपल्या मान्सूनच्या दृष्टीनं सकारात्मक आहेत. त्यामध्ये पहिला जो घटक आहे तो इंडियन ओशन डायपोल, ज्याला आपण शॉर्टमध्ये IOD नावाने ओळखत असतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की हिंदी महासागरातील तापमानाच्या फरकावर हा घटक अवलंबून आहे. मान्सूनच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये हा घटक आपल्याला पॉझिटिव्ह IOD निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणजे काय होणार आहे की हिंदी महासागराच्या पश्चिम किनारपट्टीवर तापमान जास्त होणार आहे पूर्व किनारपट्टीच्या तुलनेमध्ये, जेणेकरून मान्सूनचे वारे भारताकडे मोठ्या प्रमाणावर वाहतील आणि आपल्याला शेवटी काही प्रमाणात या पॉझिटिव्ह IODचा इफेक्ट होऊन आपल्याला शेवटी काही प्रमाणात पर्जन्य येण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो युरेशियन स्नो कव्हर म्हणजेच बर्फाचं आच्छादन. आपल्या सर्वांना माहीत आहे की उत्तर गोलार्धामध्ये आणि युरेशिया खंडामधील हिवाळ्यामध्ये बर्फाचं प्रमाण आणि भारतीय मान्सून यांचा व्यस्त संबंध असतो. जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीमध्ये युरेशियाचे बर्फाचे आच्छादन सरासरीपेक्षा कमी नोंदवले गेले आहे. म्हणून आपल्याला मान्सून जास्त येण्याची शक्यता आहे. या दोन आपल्याला जे काही जागतिक हवामानातील घटक सकारात्मक आहेत आणि एल निनो हा आपल्यासाठी नकारात्मक घटक आहे. तर यामधून आपल्याला आशा करूयात की एक चांगला पाऊस येईल. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला येणाऱ्या खरीपमध्ये काही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की योग्य वेळी
योग्य जमिनीमध्ये ओल उपलब्ध असताना आपल्याला सर्व पिकांची पेरणी करणं अत्यंत आवश्यक आहे. पुरेसा पाऊस झाल्यानंतर म्हणजे 70 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर शेतकरी बंधूंनी योग्य वेळी पेरणी करावी. तसेच या अशा वर्षामध्ये एल निनो वर्षामध्ये आपण कमी कालावधीचे आणि दुष्काळाला किंवा कमी पाण्याला चांगले प्रतिसाद देणारे वाण निवडावे. जसे तुरीमध्ये BDN 716 आहे, त्यानंतर PDKV आश्लेषा आहे, पांढऱ्या रंगामध्ये BDN 711 आहे. तर असे ताण किंवा सोयाबीनमध्ये PDKV आंबा आहे. अशा कमी कालावधीचे वाण आपण या कालावधीमध्ये निवडावायचे आहेत. त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान मिळणार आहे. त्यामुळं आपल्याला अशा कालावधीमध्ये जे काय रब्बीमध्ये आपल्याला पाणी कमी मिळणार आहे आणि त्यामुळं आपल्याला जे काही पाणी जलसंधारणाचे जे काही उपचार आहेत ते उपचार देखील या कालावधीमध्ये करून पाणी जास्तीत जास्त साठवणूक कशी करता येईल याकडे देखील लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर अशा परिस्थितीमध्ये आंतरपीक पद्धती ही अत्यंत उपयोगी ठरते, ज्यामध्ये आपल्याला एक पीक आपलं हातचं गेलं तर आपल्याला दुसरं पीक आधार देते. तर आपल्या जिल्ह्यातली फेमस आंतरपीक पद्धतीमध्ये सोयाबीन अधिक तूर किंवा कपाशी अधिक तूर किंवा कपाशी अधिक सोयाबीन, कपाशी अधिक मूग किंवा कपाशी अधिक उडीद या आंतरपिकाचा शेतकरी बंधूंनी समावेश करावा. कदाचित कोरडवाहूमध्ये आपल्याला रब्बीची पेरणी करण्यासाठी उपलब्ध ओल नसेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण जर तुरीचं आंतरपीक घेऊन त्या ठिकाणी ठेवलं तर आपल्याला रब्बीची पेरणी जरी झाली नाही तर आपल्याला तूर पीक पुढील कालावधीमध्ये आपल्या शेतामध्ये राहील. आणि शेतकरी बंधूंनो, अशा हवामान वर्षामध्ये आपल्याला किंवा पावसाचे खंड अपेक्षित असतील असं एक शक्यता दिसून येते. तर असे खंड आल्यानंतर शेतकरी बंधूंनी घाबरून न जाता त्या ठिकाणी आपल्याला काही उपाययोजना करायच्या आहेत. त्यामध्ये आपल्याला संरक्षित पाणी द्यायचे. पिकाला जर पावसाचा खंड पडल्यास त्या ठिकाणी आपल्याकडे जे काही उपलब्ध सिंचन सुविधा आहेत, ड्रीप असेल किंवा तुषार असेल, यामधून जे काय आपल्याकडे विहीर बोर आहे त्यामधून आपल्याला संरक्षित पाणी द्यायचं आहे. दुसरी गोष्ट, वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थामध्ये आपल्याला संरक्षित पाणी देऊन त्या पिकाला एक जीवनदान द्यायचं आहे. त्यानंतर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला झाडं जमिनीमध्ये ओल नसल्यामुळं खालून अन्नद्रव्याचं शोषण करू शकत नाही आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आपण 19-19-19 किंवा 13-0-45 ज्याला आपण पोटॅशियम नायट्रेट म्हणून ओळखतो असे विद्राव्य खतं आपण फवारणीमधून देऊन झाडाला आपण एक जीवनदान देऊ शकतो. तसेच काही फळ पिकं असेल किंवा इतर पिकामध्ये आपण आच्छादनाचा वापर करून जे काय आपण जमिनीमध्ये दिलेलं पाणी आहे ते पाणी जास्तीत जास्त दिवस जमिनीमध्ये जतन कसं राहील याचा देखील वापर करू शकतो. तसेच आपण काही प्रकाश परावर्तके आहेत ज्यांचा वापर करून पिकामध्ये जे काही उपलब्ध पाणी आहे ते उपलब्ध पाणी पिकामध्येच कसे राहील यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. यामध्ये केओलिन आहे, पोटॅशियम नायट्रेट आहे, याचा आपण वापर करू शकतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की पीक कमजोर झाल्यामुळं कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. त्या परिस्थितीमध्ये शेतकरी बंधूंनी एकात्मिक पद्धतीनं कीड आणि रोगांचं नियंत्रण या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक आहे. अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकरी बंधूंनी पेरणी ही रुंद वरंबा सरी यंत्राच्या साहाय्याने करावी, ज्याला आपण BBF पेरणी यंत्र या नावाने ओळखतो. या पेरणी यंत्राने पेरणी केल्यानंतर 4 ओळीच्या बाजूला 2 बाजूला 2 सऱ्या निर्माण होतात आणि जास्तीचा पाऊस झाल्यावर या सरीमध्ये मुरला जातो आणि पावसाचा खंड आल्यास या सरीमध्ये जो काही मुरलेला पाऊस आहे तो पाऊस आपल्या पिकाला उपलब्ध होतो. त्यानंतर आपल्या पिकामध्ये आंतरमशागत करून जे काय जमिनीमध्ये पाणी आहे त्या पाण्याचं आपण जतन करू शकतो व जे काही तण पाणी घेणार आहे ते पाणी देखील आपण तणापासून बचाव करू शकतो. आणि त्या ठिकाणी आंतरमशागत केल्यामुळं त्यावर मातीचं आच्छादन निर्माण होते आणि त्यामधून आपल्याला आपलं जे काही उपलब्ध पाणी जास्तीत जास्त दिवस टिकवता येते. त्यानंतर आपल्या आंतरमशागतीचे काम संपल्यानंतर शेवटी आपण सोयाबीनसारख्या पिकामध्ये 4 ओळीनंतर एक सरी पाडावी, जेणेकरून परतीच्या पावसाचं पाणी त्या सरीमध्ये मुरेल आणि पिकाच्या म्हणजे शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाणी उपलब्ध होईल. तर अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनी या प्रतिकूल हवामान सल्ल्याचा व्यवस्थित पद्धतीनं आपल्या शेतामध्ये काटेकोर पद्धतीने नियोजन करावं, जेणेकरून या संकटामुळे आपल्याला कमीत कमी नुकसान होईल.